नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA सीईटी 2026 ची एक्झामिनेशन जी आहे ती आता जवळ येत आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एकच प्रश्न आता उभा राहिलेला आहे की येत्या ह्या उरलेल्या 4 महिन्यामध्ये आपल्याला कसं प्लॅन करायचे, काय करायचे, कशी तयारी करायची, जेणेकरून आपल्याला आपलं ड्रीम MBA कॉलेजमध्ये प्रवेश मिळवता येईल. उत्तर सोपं आहे. त्याचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे येत्या 3 नोव्हेंबर पासून आपली महाराष्ट्र MBA CET 2026 च्या प्रिपरेशनसाठी नवीन बॅच सुरू होत आहे. या बॅचला जॉइन करण्यासाठी तुम्हाला या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करायचा आहे आणि बॅच जॉइन करायची आहे. चला तर सुरू करूया आपल्या 4 महिन्याच्या रोड मॅपला. कशी प्लॅनिंग करायची, कशी स्टडी करायची, रिवाइज ऑल द थिंग्स विल बी डिस्कस्ड इन दिस व्हिडिओ. ओके, सो त्याआधी एक्झाम पॅटर्न आपल्याला गरजेचं आहे. एक्झाम पॅटर्न कसं आहे बघा, ऑनलाईन पद्धतीची एक्झाम असते, म्हणजेच CBT बेस्ड एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग. राईट, तुम्हाला सेंटरवरती जायचंय. सेंटरवरती तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला एक सेपरेट कॉम्प्युटर असतो. कॉम्प्युटरवरतीच तुमची एक्झाम असणार आहे ऑनलाईन पद्धतीने, ज्यामध्ये तुमचे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतील, ऑप्शन्स दिसतील, है ना. ऑप्शन्स, राईट ऑप्शन जो आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिक करायचा आणि सबमिट करायचा. राईट, ऑब्जेक्टिव्ह टाईपची एक्झाम आहे. मल्टिपल चॉईस तुम्हाला एक्झाम पॅटर्न दिसणार आहे. म्हणजेच तिथे मल्टिपल चॉईस म्हणजे ऑप्शन तुम्हाला दिले जाते आणि राईट ऑप्शन जो असेल तो चूज करायचा आहे. ठीक आहे, इथे सब्जेक्टिव्ह बेस म्हणजे लिहिणारी एक्झाम नाहीये इथे. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह बेस आहे. टोटल प्रश्न किती आहेत, तर 200 प्रश्न तुम्हाला यामध्ये असणार आहेत. महाराष्ट्र MBA CETच्या विद्यार्थ्यांसाठी 200 प्रश्न टोटल असतात आणि प्रत्येक राईट आन्सरला 1 गुण असतो. 1 मार्क फॉर एव्हरी राईट आन्सर. म्हणजे टोटल किती झाले मग? मग 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. ठीक आहे, 200 मार्काची ही एक्झाम असणार आहे. यामध्ये सगळ्यात मोठा ॲडव्हांटेज तुमच्यासाठी काय असणार आहे, की निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाहीये. है ना. आता निगेटिव्ह मार्किंग नसणे याचा ॲडव्हांटेज काय? तर तुम्ही पूर्ण प्रश्न अटेंड करू शकता. बरोबर आहे? प्रत्येक प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे तुम्हाला. कारण तुम्हाला रॉंग आन्सरसाठी अजिबात डिडक्शन नाहीये. म्हणजे तुम्ही जर रॉंग आन्सर दिलात, तर यामध्ये तुमचे मार्क्स डिडक्ट नाही होणार. आणि तुम्हाला आन्सर माहीत नसेल आणि जरी तुम्ही एखादं ऑप्शन चूज केलं आणि लकीली तुक्का तो लागला, राईट आन्सर आलं, तर तुम्हाला गुण मिळणार. बट चुकलं तर त्यामध्ये डिडक्ट नाही होणार. बरोबर? हा खूप मोठा ॲडव्हांटेज आहे. त्यासाठी तुम्ही एक लक्षात घ्या, 200 चे 200 प्रश्न सगळे सोडवून यायचेत. आलं लक्षात? 200 चे 200 प्रश्न कंप्लीटली सोडवायचे आहेत. तर आज आपला एक्झाम पॅटर्न असणार आहे. हे एक्झाम पॅटर्न अजिबात विसरायचं नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? आता एक्झाम पॅटर्न समजला, तर सिलेबस कसा आहे? सिलेबसमध्ये बघा 4 युनिट असणार आहेत तुमचे. प्रत्येक युनिट वाईज तुम्हाला किती प्रश्न आहेत ते सुद्धा आपण इथे घेतलेलं आहे. लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, ॲप्टिट्यूड आणि व्हर्बल ॲबिलिटी अँड रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असे 4 युनिट आहेत. लॉजिकल रिझनिंग हा सर्वात मोठा युनिट आहे आणि सगळ्यात जास्त स्कोरिंग आहे. त्यामध्ये टोटल 75 प्रश्न विचारले जातात. म्हणजे किती मार्क्स? 75 मार्क्स. है ना, 75 मार्क्स. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग जे आहे, जसे की एनालॉजीज आहे त्याच्यामध्ये आणि आणखीन काही अन्य आहेत, त्यावरती 25 प्रश्न टोटल तुम्हाला विचारले जातात. बरोबर, टोटल 25 मार्काचा हा सेकंड युनिट म्हणजे अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग असणार आहे. त्यानंतर आहे तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, जो की 50 प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. म्हणजे किती मार्क्स? 50 मार्क्सचा. बरोबर. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे तुमचे मॅथमॅटिकल वगैरे यामध्ये प्रश्न असतात, प्रॅक्टिकल असतात, ते तुम्हाला सोडवावे लागतात. त्यासाठी 50 प्रश्न असतात 50 मार्कासाठी. आणि व्हर्बल ॲबिलिटी आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज दिला जातो आणि पॅसेजच्या आधारावरती प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचे 50 प्रश्न आहेत. म्हणजे ग्रामरचे सुद्धा असणार आहेत, इंग्लिशचे सुद्धा असणार आहेत. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुमचं RC, ज्यामध्ये पॅसेज आणि प्रश्न असतात. अशा प्रकारचे 50 टोटल प्रश्न असणार आहेत 50 मार्कासाठी. राईट, आलं लक्षात? मग 75 प्लस 25 100 प्लस 50 आणि 50 100. 100 आणि 100 200 मार्क्स आणि 200 क्वेश्चन्स. करेक्ट? असा तुमचा सिलेबस आहे आणि असा तुमचा एक्झाम पॅटर्न आहे. या पॅटर्न नुसार, या एक्झामिनेशनच्या सिलेबस नुसार आपल्याला तयारी करायची आहे. तर तयारी कशी करायची हा आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असणार आहे. तर 4 महिन्यामध्ये हा सिलेबस
कसा कव्हर करायचा, कशी तयारी करायची, आता त्याचा रोड मॅप आपण सुरू करूया. ऑलराइट. सो तुमचा पहिला महिना जो आहे ना? बघा 4 महिन्याचा जो हा स्टडी प्लॅन आहे, हा पूर्णपणे असा बनवलाय, की तुम्ही बेसिक पासून ते तुमच्या एक्झामिनेशन पर्यंत पूर्णपणे रेडी व्हाल. ओके. सो पहिला जो महिना आहे तुमचा तो पूर्णपणे बेसिक मंथ असणार आहे. बेसिक मंथ म्हणजे काय? यामध्ये तुम्हाला काय कव्हर करायचंय तर तुमचं कन्सेप्ट क्लिअर करायचंय पहिले. ओके. जो आपण सिलेबस आत्ता पाहिला, त्या पूर्ण सिलेबसमध्ये जे युनिट्स आहेत आपले ते त्याचे कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. म्हणजे आपल्याला कळेल की एक्झॅक्टली चॅप्टर कसे आहेत, अभ्यास कसा आहे, पूर्णपणे है ना, स्टडी काय आहे, चॅप्टर्स कसे असणार आहेत, किती हार्ड आहे, किती ईझी आहे, है ना? या सर्व गोष्टी आपल्याला पहिल्या महिन्यातच करायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे पहिला महिना. कारण कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही, तोपर्यंत आपण पुढच्या टप्प्याला जाऊ शकत नाही. कन्सेप्ट म्हणजे तुमचा बेस आहे, तुमचा पाया आहे. पाया मजबूत झाला, की तुम्हाला इमारत कितीही उंच बांधता येऊ शकते. मग एकदा तुमचा कन्सेप्ट व्यवस्थितपणे क्लिअर झाला, तर तुम्हाला एडवान्स गोष्टी आरामशीर कळणार आहेत. ठीक आहे? मग आपल्याला लॉजिकल रिझनिंग, अब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यानंतर आपलं रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, व्हर्बल एबिलिटी या सर्व गोष्टींची कन्सेप्ट आपल्याला कव्हर करायचे. ठीक आहे? जे की आपण आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये घेणार आहोत. आलं लक्षात? पूर्ण आपला कोर्स जो आहे, बॅच जे आहे यामध्ये आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला महिना जो की आपल्याला पूर्णपणे कन्सेप्ट वरती जोर द्यायचा आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर येतो तुमचा दुसरा महिना. दुसरा महिना कशासाठी आहे तर हा सेक्शन तुमचा प्रॅक्टिस मंथचा आहे. कशाचा आहे? प्रॅक्टिस मंथचा आहे. म्हणजे काय बघा, तुमचा जो रिझनिंग आहे, फॉर एक्झाम्पल है ना, तुमचा रिझनिंग आहे, करेक्ट? तुमचा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे. बरोबर? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड तुमचा आहे. बरोबर? तुमचे मॅथेमॅटिकल वगैरे, है ना? त्यासोबतच तुमचं इंग्लिश आहे. इंग्लिशची ग्रामरची प्रॅक्टिस करावी लागेल तुम्हाला. बरोबर आहे? त्यासोबतच जी-के. जी-के सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे बरं का याच्यामध्ये. तर या सर्व गोष्टींचा आपल्याला काय करायचंय, पूर्णपणे सराव करायचा आहे. आणि असं नाही की एकदाच करायचंय. आता ह्याला स्वतंत्रपणे करायचं इंडिपेंडेंटली. रिझनिंगचा आपल्याला व्यवस्थितपणे वेगळा सराव करायचा आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा वेगळा सराव करायचा, इंग्लिशचा वेगळा आणि जी-केचा वेगळा. प्रत्येक युनिट वाईज, चॅप्टर वाईज आपल्याला सराव करायचा आहे. ठीक आहे? सो हा जो दुसरा महिना आहे, यामध्ये आपलं काय होईल, एकतर कन्सेप्ट क्लिअर झाला पहिल्या महिन्यामध्ये. त्या कन्सेप्टच्या बेसवरती आता आपल्याला त्या कन्सेप्टवर प्रॅक्टिस करायची. रिझनिंगचा कन्सेप्ट क्लिअर झाला, रिझनिंगची प्रॅक्टिस करायची. क्वांटिटेटिव्हचा कन्सेप्ट क्लिअर झाला, आता क्वांटिटेटिव्हची प्रॅक्टिस करायची. है ना? अशा पद्धतीने आपलं काय होईल, जो पाया आहे तो आणखीन भक्कम होईल आणि आपल्याला प्रॅक्टिस करून त्याच्यामध्ये आणखीन डीपली स्टडी करता येईल. आलं लक्षात? हे आपला पार्ट असणार आहे दुसरा, म्हणजे दुसरा महिना. तिसरा जो महिना आहे तुमचा, तो आहे पूर्णपणे रिव्हिजनचा महिना, आढावाचा महिना. ठीक आहे? आढावा म्हणजे तुमचा रिव्हिजन. है ना? आता यामध्ये काय होतं बघा, आपला जो पूर्ण सिलेबस आहे, तो पूर्ण सिलेबस, राइट? तुम्हाला काय करायचंय? रिवाइज करायचंय. पूर्णपणे रिव्हिजन करायचंय. पुनरावलोकन करायचं आहे. मग यामध्ये तुम्हाला काय कळेल, की तुमचा वीक पॉइंट कोणता आहे? है ना? वीक पॉइंट कळाले, की आपल्याला त्यावरती काम करावं लागेल. आता बघा, जे स्ट्राँग पॉइंट आहेत त्याचे तर मार्क्स तुमचे फिक्स झाले. करेक्ट? त्याचे मार्क्स तुमचे फिक्स झाले. बट जे वीक पॉइंट आहेत किंवा वीक चॅप्टर्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे ते फिक्स पॉइंट्स म्हणजे मार्क्स तर मिळणारच. त्यासोबत जे वीक पॉइंट आहेत त्याचे सुद्धा आपल्याला मार्क्स मिळवायचे आहेत. म्हणजे तुम्ही पूर्णपणे सेफ झोनमध्ये पोहोचून जाल. बरोबर आहे? मग वीक पॉइंट आपल्याला ओळखायचे आहेत आणि त्यावरती काम करायचे आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये, जे की बाकीच्या रिव्हिजन सोबतच हे काम करावं लागणार आहे. ओके. आणि त्यानंतर आपला चौथा महिना येतो, जो की पूर्णपणे मॉक टेस्ट मंथ असणार आहे. मॉक टेस्ट मंथ म्हणजे इथे कसे मॉक टेस्ट द्यायचे? अगोदर आपण प्रॅक्टिस कशी केली? युनिट वाईज, चॅप्टर वाईज केली. आता इथे पूर्णपणे फुल लेंथ फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला द्यायचे आहेत. ठीक आहे. पूर्णपणे फुल लेंथ मॉक टेस्ट जशी एक्झामिनेशन पॅटर्नची टेस्ट असते, त्या पद्धतीने फुल लेंथ मॉक टेस्ट आपल्याला द्यायची, जे की आपल्या बॅचमध्ये, आपल्या कोर्समध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायचं नाही. आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. त्या सर्व गोष्टींचा तुम्हाला लाभ घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायचं, प्रिपरेशन करायचं. ठीक आहे. आता यामध्ये काय होतं, की तुमचा स्कोर कसा आहे याचं ओव्हरव्ह्यू केला जातो, याचं विश्लेषण केलं जातं. है ना? मग या आधारावरती आपल्याला व्यवस्थापन करायचंय.
वेळेचं व्यवस्थापन करायचंय, आपल्याला फोकस कशावर करायचं त्यावरती त्याचं व्यवस्थापन करायचंय. बरोबर आहे? हा आहे आपला चौथा महिना, म्हणजे चौथा टप्पा, ज्यामध्ये आपल्याला फुल लेंथ वरती काम करायचं. एक गोष्टी कव्हर केल्या. आता एकत्रितपणे सर्व गोष्टींवरती जोर द्यायचा आहे, फोकस करायचा आहे. ठीक आहे? त्यासाठी तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायच्या आहेत. आलं लक्षात? सो असा आपला पूर्णपणे प्लॅन असणार आहे. कळालं? यामध्ये टाईम मॅनेजमेंट करायचं आपल्याला व्यवस्थितपणे. प्रत्येक सेशनसाठी आपला ठराविक वेळ असलेला पाहिजे. प्रत्येक सेक्शन तुम्ही जो स्टडी करणार आहात त्यासाठी ठराविक वेळ ठेवा. त्याचा तसा शेड्यूल बनवा. ठीक आहे? आणि आपल्याला काय करायचंय? पूर्णपणे टाईम मॅनेजमेंट जेव्हा करतो आपण, है ना? जे प्रॅक्टिकल आहे त्याला थोडासा जास्त वेळ जातो. बरोबर? सो प्रॅक्टिकलची प्रॅक्टिस पण व्यवस्थित करायची आहे. है ना? आपल्याला वेग सुद्धा वाढवायचा आहे. वेग पण महत्वाचा आहे. त्यामुळे जितकी प्रॅक्टिस तुम्ही कराल, तितका आपला वेग वाढणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची जी स्ट्रॅटेजी असणार आहे, शेड्यूल जो असणार आहे, त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तरच हा प्लॅन सक्सेस होणार आहे. तरच तुम्हाला यामध्ये फळ मिळणार आहे. ठीक आहे? बघा तुम्ही या पूर्ण एक्झामिनेशनचे प्रिपरेशनची प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी किंवा तुमचं पूर्ण प्रिपरेशन एक्सपर्ट्सच्या गायडन्सच्या अंडर तुम्ही करू शकता. त्यासाठी आपण MBA CET 2026 कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुमचं लाईव्ह सेशन्स असणार आहे, जे की मराठी आणि प्लस इंग्लिशमध्ये असणार आहेत, ज्यामध्ये तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. जेव्हा तुम्ही लाईव्ह सेशन्स अटेंड करू नाही शकाल, तर त्याचं रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. टॉपिक वाईज MCQs, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, MCQ सिरीज, या सर्व गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये, या कोर्समध्ये मिळणार आहेत. तर तुम्ही आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा. आपली बॅच जी आहे ती 3 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. तुम्ही या नंबरवरती आज कॉन्टॅक्ट करून आजच कोर्स जॉईन करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. मग ऍप्लिकेशनमध्ये तुमचे लाईव्ह सेशन्स वगैरे सर्व गोष्टी ऍपमध्ये तुम्हाला मिळून जातील. बघा ॲपच्या थ्रू कसं जॉईन करायचंय, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय, हा ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर असं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. एकदा का तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केलात की असा डॅशबोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यामध्ये खाली जायचंय स्टोअर सेक्शनमध्ये. स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की तुम्हाला सर्च बॉक्स ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये MBA CET तुम्हाला सर्च करायची आहे. त्यानंतर हा कोर्स तुम्हाला तिथे दिसेल. या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ओके, तर फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा.